हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आज होती रथसप्तमी आणि तुम्हा सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता जो रथ आहे तर ती रथाची आपल्याला रांगोळी काढायची असते आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची त्यामध्ये आपल्याला पूजा करायची असते. त्यासाठी इथे मी पाटावरती जो रथ आहे तर तो मी इथे काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही आता पूजेला साहित्य लागणार होतं तर ते सर्व साहित्य अशा प्रकारे एका पूजेच्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि यानंतर आता पूजेला मी सुरुवात करणार आहे. रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे. हा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवतेची पूजा केली जाते. या सप्तमीला अंचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी असे म्हटले जाते. 2026मध्ये 25 जानेवारीला रथसप्तमी साजरी केली जात आहे. हा दिवस सूर्याच्या जन्मोत्सवाचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. सूर्यदेव त्यांच्या 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवास सुरू करतात असं मानलं जातं. रथसप्तमी सूर्यदेवतेचा जन्मदिवसानिमित्त साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला. सूर्य हा भगवान विष्णूचं एक रूप आहे. या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सूर्य उत्तरायणास उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करतो, त्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढते. हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. शिवाय मकर संक्रांतीपासून सुरू झालेले हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा शेवट दिवस मानला जातो. रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवणे आहे. सूर्य हा जीवनाचा मूळ स्तोत्र असून ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याची संबंधित दोष दूर होतात, रोगमुक्ती मिळते आणि जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात. 7 या अंकाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे म्हणजे सप्तलोक किंवा 7 वार दर्शवतात आणि 12 चाके 12 राशी दर्शवतात असतात. या दिवशी सूर्यनाडी जागृत होते, सात्विकता वाढते आणि चैतन्य मिळते. ज्योतिषशास्त्रात सूर्य आत्माकारक असून कीर्ती, सत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती देतो. हा सण वाढत्या तापमानाचा दर्शक असून शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणतो. दान, जप आणि अनुष्ठान केल्याने 100 पटीने फळ मिळते. रथसप्तमीची पूजा सकाळी अरुणोदयाकाळी केली जाते. यावेळी सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कारही घालण्याबाबत सांगितले जाते. तसंच या दिवशी दूध उतू घालवले जाते. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशीवृंदनाजवळ रांगोळी काढतात. त्यावर एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात. सूर्याला तांबडे गंध, तांबडी फुले अर्पित करतात. नैवेद्यात खीर ठेवतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळले जाते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथसप्तमी साजरी केली जाते. दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे. दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाचा रूपात साजरा केला जातो. भारताचे विविध प्रांत बिहार, झारखंड, ओडिसामध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. तुम्ही बघू शकता पूजेची मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी आहे. या पूजेमध्ये आपण धान्य देखील ठेवू शकतो, पण इथे मी पूजेमध्ये धान्य ठेवलेलं नाही आहे. पूजेची मांडणी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी इथे साईडला म्हणजेच एक तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि आरती करण्यासाठी मी इथे एक तुपाचा दिवा देखील साईडला घेतला होता, जेणेकरून पूजा झाल्यानंतर आपल्याला जी आरती करायची असते तर ती मी आता इथे तुपाच्या दिव्याने करणार होतो. सुरुवातीला जो दिवा आहे तेलाचा तो मी इथे प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर त्यांची हळदी कुंकू लावून मी पूजन करून घेतले. त्यानंतर त्याला देखील मी एक फुल अर्पण केले. यानंतर इथे गणपती बाप्पांना देखील मी विराजमान केलेला आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती देखील पूजेमध्ये घेऊ शकता आणि जर तुम्हाला मूर्ती म्हणजे पूजेमध्ये घ्यायची नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून इथे सुपारीची देखील स्थापना पूजेमध्ये करू शकता. सुरुवातीला मी खाली 2 जोड पानं ठेवून घेतली. त्यावरती थोड्याशा अक्षरा ठेवून घेतल्या. त्यावरती जी सुपारी आहे तर ती मी ठेवून घेतली
यानंतर सुपारीचा म्हणजे पहिल्यांदा आपण अभिषेक करू शकतो। तुम्हाला जर अभिषेक करायचा असला तर तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक देखील करून घेऊ शकता। ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही म्हणजे जी सुपारी आहे आपण घेतलेली तर त्याच्यावरती तुम्ही 5 वेळा किंवा 11 वेळा देखील अभिषेक करून ती सुपारी आपल्या पूजेमध्ये ठेवू शकता। यानंतर जी सुपारी आपण पूजेमध्ये ठेवलेली आहे तिला हळदी कुंकू चंदन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला वस्त्र परिधान केलेले आहे, त्याचबरोबर जे जानू होतं तर ते देखील मी परिधान केलं होतं। यानंतर जी हरळी म्हणजे जी दुर्वा आपल्याला मिळून जाते तर ती देखील मी इथे गणपती बाप्पांना अर्पण केली। यानंतर म्हणजे जे आपले सूर्यदेव होते तर त्याची देखील मी पूजा करून घेतली। त्याचबरोबर आपल्याला रथामध्ये रानूबाई देखील काढायची असते तर रानूबाईची देखील मी इथे पूजा करून घेतलेली आहे। त्याचबरोबर जे आपले ऋतूचे फळ असतात तर ते आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचे असतात, बोरं, शेंगा, गाजर, ऊस अशा प्रकारे, तर ते तुम्ही नंतर अर्पण करू शकता। त्याचबरोबर साईडलाच मी विडा देखील ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी पूजा आहे तर ती माझी करून आता झालेली आहे। आणि जे फुलं होते तर ते देखील मी इथे देवांना अर्पण करून घेतलेली आहेत। यानंतर सूर्यदेवाला मी अर्घ्य देखील दिलं, तर अर्घ्य देताना त्यामध्ये आपल्याला एक लाल फूल, तर माझ्याकडे पिवळ्या कलरचे फूल होते त्यामुळे मी इथे पिवळ्या कलरच्या फुलाचा यूज केला होता। त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू, लाल चंदन, अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये एक फूल टाकायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता। म्हणजेच जी सूर्याची 12 नावं आहेत तर ती नावाचा जप करत करत आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं। आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालायचं असतं। म्हणजेच एका मातीच्या भांड्यामध्ये आपण कच्चं दूध असतं तर ते आपण उतू घालायचं असतं। त्यामुळे तुम्ही म्हणजे तुमच्या अंगणामध्ये देखील गोवऱ्यावर देखील म्हणजेच मातीच्या भांड्यामध्ये दूध उतू घालू शकता। पण इथे सिटीमध्ये म्हणजेच आपल्याला तेवढं काही उपलब्ध होत नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गॅसवरतीच आता मी इथे दूध उतू घालत आहे। तर म्हणजे सध्या मी माझ्या आत्याच्या इथे आलो होतो, त्यामुळे हे जे तुम्ही बघत आहात व्हिडिओचा एरिया तर हा सर्व म्हणजेच माझ्या आत्याच्या इथलंच आहे। आणि ते दूध आहे तर ते उत्तरेकडे उतू गेलेलं खूप शुभ मानलं जातं, म्हणजेच त्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते असं मान्यता आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता दूध इथे उतू घालणं चालू आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।